नमस्कार मंडळी, मी दिव्या. जगतबाहेर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहे तडका डाळ. तर इथं मी डाळ भिजत घातली आहे. त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं व थोडंसं पाणी घालून ते आपण डाळ व्यवस्थित शिजायला घालणार आहे. 2-3 शिट्ट्यामध्ये डाळ व्यवस्थित शिजून जाते. तर व्यवस्थित डाळ आपली शिजली गेली आहे. तो चांगलं मिक्स करून घेणार आहे. थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित डाळ मिक्स करायची आहे. तर इथं मी पाणी घातलेलं आहे व डाळ चांगली मिक्स करून घेतलेली आहे. तर डाळ चांगली मिक्स झालेली आहे. तर इथं मी कढई तापायला ठेवली आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे. तर तेल मी थोडंसं जास्तही घातलेलं आहे. तर तेल तापल्यानंतर मी इथं हिरवी लाल मिरची, कढीपत्ता, जिरे, मोहरी व हिंग घालणार आहे फोडणीसाठी. तर तेही व्यवस्थित फोडणी खमंग भाजून घ्यायची आहे. नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार. कारण आपण डाळीमध्ये थोडं मीठ घातलेलं होतं म्हणून याच्यात आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. नंतर आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. पेस्ट अशी खमंग परतून घ्यायची आहे. तर व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे. बारीक चिरलेला टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे व त्याच्यात आता आपण घरगुती मसाले घालणार आहे. हळद, मिरची पावडर, खानदेशी मसाला तसंच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये थोडीशी डाळ घालणार आहे. डाळीने व्यवस्थित गिरवी येते व तरी छान येते. तो व्यवस्थित आपली डाळीला तेल सुटलेलं आहे. तर सगळे आपण त्याच्यात डाळ घालून घेणार आहे व व्यवस्थित हलवून घेणार आहे. हलवल्यानंतर 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित छान प्रकारे उकळी काढायची आहे. तर आपल्या डाळीला उकळी येत आहे. अशीच उकळी 5 ते 10 मिनिटं आपण मस्त काढून घेणार आहे. तर अशी खदा डाळ शिजून घ्यायची आहे जेणेकरून मसाल्याचा फ्लेवर अख्खा डाळीमध्ये उतरेल. तर तयार आहे आपली तडका डाळ.